नमस्कार. तुम्हा सर्वांचे स्वामी दरबार देखावा भाग 3 मध्ये स्वागत आहे. या भागामध्ये आपण संपूर्ण बेस स्टँड तयार करणार आहे. तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर नेहमीप्रमाणे मी पहिलं तर आपल्याला जो स्टँड बनवायचा आहे, त्याचं पहिलं स्केच काढून घेतलं. ही आपली सगळ्यात वरची म्हणजे स्वामींच्या भागाची फ्रेम असणार आहे. ही फ्रेम बाकीच्या फ्रेमपेक्षा वेगळी असणार आहे. म्हणजेच ही ओपन फ्रेम असणार आहे. म्हणजे ह्याचा पुढचा पार्ट हा आपण ओपन ठेवणार आहे, जिथून आपल्याला स्वामी दिसणार आहेत. आता याचे मेजरमेंट्स तुम्हाला दाखवतो. याचे बेसिक मेजरमेंट्स तर सेम असणार आहे. म्हणजेच आपला बेस स्टँडचा बेस हा 72 इंचेस असणार आहे आणि विड्थ ही आपली 15 इंच आपण घेणार आहे. हाईट ही आपली 36 इंच असणार आहे आणि वर जी पुढे फ्रेम येणार आहे, त्याला आपण 15 इंचाच्या पट्ट्या लावून बॅलन्स करणार आहे. आता यामध्ये जी पुढे ओपन फ्रेम येणार आहे, त्याला आपण मध्ये 5 इंचाच्या पट्ट्या लावून मागे आपल्या बेस स्टँडला बॅलन्स करणार आहे. आणि बाकीचे सुद्धा मेजरमेंट्स मी लिहून घेतलेत. जर तुम्हाला हे मेजरमेंट्स हवे असतील, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आमच्या इन्स्टा पेजला DM करू शकता. चला, आता कामाला सुरुवात करूया. तर आपल्या डिझाइन आणि मेजरमेंट ठरल्यानुसार आम्ही सगळ्यात पहिले पट्ट्या कापून घेतल्या. आपण संपूर्ण स्टँडच्या पट्ट्या यासाठी कापून घेतो, की नंतर पटपट आपल्याला एकदा पट्ट्या कापून झाल्या, की आपल्याला पटकन स्टँड तयार करता येईल. आता ह्यानंतरच आपण फ्रेम तयार करायला घ्यायची. तर सगळ्यात पहिले आपण एक रेक्टँगल फ्रेम म्हणजे 72 इंच आणि उंची ही 36 इंचाची एक रेक्टँगल फ्रेम तयार करायची. त्यासाठी आम्ही मध्ये असा बेस पकडून साइडनी 2 पट्ट्या ठोकून घेतल्यात. एक साइडच्या पट्ट्या लावून झाल्यावर पूर्ण फ्रेम उलटी करून मग वरच्या साइडला आडवी 72 इंचाची एक पट्टी लावून घ्यायची. ही तर आपली बेसिक फ्रेम असणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही नवीन वेगळं सांगण्यासारखं तर नाही आहे. फक्त मी आपली पहिली फ्रेम बॅकग्राऊंडची ती दाखवली आहे कशी करायची. ही तर झाली आपली पहिली फ्रेम. आता ह्या फ्रेमला खाली बेस देण्यासाठी आपण एक वेगळा स्टँड तयार करणार आहे. तर तो स्टँड कसा करायचा हे बघूया. तर सर्वप्रथम मी एक 72 इंचाची आडवी पट्टी कापून आपल्याला पुढं विड्थ त्याची किती घ्यायची आहे, म्हणजे 15 इंच अशा आपण 4 पट्ट्या कापून त्यांना असं तयार केलं आहे. आता ही जी बेसची फ्रेम आपण घेत आहे, त्याच्यावरती आपल्या स्वामींची मूर्ती येणार आहे. त्यामुळं आपल्याला ती भक्कम करायची आहे. म्हणजेच आपल्याला ह्या 15 इंचाच्या 3 ते 4 तरी आपल्या पट्ट्या लावायला लागणार आहे. या 15 इंचच्या पट्ट्या आपण मेजरमेंट घेऊन प्रॉपर सेंटरवर लावणार आहे. कारण आपली मूर्ती जड असल्यामुळे त्याला प्रॉपर बेस भेटला पाहिजे. त्यामुळे आपण प्रॉपर या सेंटरमध्ये अलाइन करून लावणार आहे. ह्या आपल्या 2 फ्रेम तयार झाल्यात. एक बेसची आहे आणि एक उभी असणार आहे म्हणजे बॅकग्राऊंडची. आता आपण ह्या जॉइन कशा करायच्या ते बघूया. सगळ्यात आधी आपण छोटीवाली फ्रेम ही उभी पकडून त्यावर बॅकग्राऊंडची आडवी फ्रेम पकडून त्यावर त्याला खालून बेसने खिळे ठोकणार आहे. त्यामुळे ही आपली अशी एल शेप फ्रेम तयार होईल. आता ही आपली एल शेप फ्रेम तयार करून झाल्यावर आपण त्याला वरती एक शेड तयार करणार आहे. त्यासाठी आम्ही 72 इंचाच्या 2 पट्ट्या, त्याला 15 इंचाची उभी पट्टी लावून 2 फ्रेम तयार करून त्याला मध्ये 5-5 इंचाच्या पट्ट्या लावून त्या दोन्ही फ्रेम एकत्र करणार आहे. यामध्ये आपण 72 इंचाची एक उभी पट्टी, त्याला दोन्ही एंडला 15 इंचाच्या 2 पट्ट्या अशा लावून एक सी तयार करणार आहे. अशा 2 फ्रेम तयार करून झाल्यावर त्यांना 5 इंचाच्या पट्ट्याने आपण मधून जॉइन करून घेणार आहे. या दोन्ही फ्रेमच्या मध्ये आपण 5 इंचाचे 5 ब्लॉक लावणार आहे. ह्या फ्रेमला आपण कमीत कमी वजन देणार आहे, कारण ही पुढच्या बाजूला शेड म्हणून येणार आहे. त्याला आपण खालून बेस देणार नाहीये. त्याच्यामुळे जेवढी हलकी राहील तेवढी चांगली. म्हणून आम्ही कमीत कमी पट्ट्या वापरून भक्कम स्टँड बनवून घेणार आहे. म्हणजे आपल्याला ते बॅकग्राऊंडला लावता येईल. हे शेडचा सेपरेट पार्ट तयार करून झाल्यावर आपण ही आपला मेन आपल्या बेस फ्रेमला लावणार आहे. ती कशी ते मी सुद्धा दाखवतो. हा असा पार्ट तयार करून झाल्यावर तो आपण उलटा ठेवून आपला एल शेप स्टँड त्याच्यावर ठेवणार आहे आणि मग त्याला खिळे ठोकून वर लावून घेणार आहे. यासाठी तो आपण बनवलेला स्टँड उलटा ठेवायचा आहे आणि वरून एल शेप स्टँड ठेवायचा आहे आणि जिथे-जिथे आपल्या पट्ट्यांचे जॉइंट्स आहेत तिथं साईज घेऊन त्याला खिळ्याने ठोकून घ्यायचं आहे. हे करत असताना प्रत्येक पट्टीमध्ये एक-एकच खिळा ठोकायचा आहे. कारण जर जास्त खिळा ठोकला तर पट्टी तुटायचे चान्सेस जास्त आहेत. आणि ही वरची फ्रेम लावत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही खालची फ्रेम आणि वरची फ्रेम ही सरळ आहे का नाही हे बघूनच आपण ते ठोकून घ्यायची. नाहीतर थोडी तिरकी होण्याचे चान्सेस आहेत. तर अशा प्रकारे आपला स्वामींचा बॅकग्राऊंडचा स्टँड हा पूर्ण तयार करून झालेला आहे. त्यानंतर मी फक्त टेबलच्या पुढे लावण्यासाठी एक फ्रेम तयार केली आहे, ज्यावर गाय आणि स्वामी दरबार असं लिहिलेलं येणार आहे.
अशा प्रकारे हा आपला संपूर्ण देखावा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.